पुढचा चेंडू आता मात्र पंच दंडित करताना नोचा इशारा येतोय. आणि काय घडतंय, फर्निचर डिस्ट्रॉय. एक उच्छाल पाहिला आणि यष्ट्यांना आदळत चेंडू निघून गेलाय. येते विकेट. पुढचा चेंडू ता मात्र अपील केली जाते. मागितली होती दाद, मिळाली नाही पंचांची साथ. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. आता मात्र फटका चांगला. इथे काय करतंय, कॉलिंग मध्ये चुकी आणि पा किती महत्वाची मॅच आहे हे दर्शवतंय. थ्रो केला नाही, कुठलाही रिस्क घेतला नाही, स्वतः जाऊन चेंडू लावलाय यष्ट्यांना. धावचीच्या रूपात गडी होतोय बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मनीष. शांताराम सर टू कृष्णा. सेन्सिबल क्रिकेट सिंगलचा वापर केलाय. आत्ताच विकेट गेले, त्याला माहिती आहे जोखीम घेऊन चालणार नाही. महत्वाची मॅच आहे, सेमीफायनलची मॅच आहे. आता मात्र पंच दंडित करताना वाईटचा इशारा येतोय. आणि बॅटची काढा घेऊन पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 6 चेंडूंचा खेळ झालाय. तब्बल 6 धावा जमा केल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 धावांचा खेळ पाहायला मिळाला. इथून उर्वरित 18 चेंडू. काय समीकरण असणार आहे, कशा पद्धतीने धावफलक सजवलं जाईल, काय लक्ष ठेवलं जाईल, पाहणं गरजेचं आहे. महत्वाची मॅच आहे, सेमीफायनलची मॅच आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. प्रवीण ला इंट्रोड्यूस केलाय. आता मात्र चुकी करतोय. वाईडने सुरुवात होतीये. अतिरिक्त चेंडू, अवांतर चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन या दुसऱ्या षटकातला प्रवीण. वॉट बॉलिंग, कमबॅक करतोय, कम्प्लिटली बीट करतोय फलंदाजाला. मनीष फलंदाजी मार्क वरती. आता मात्र फटका सजवलाय. क्या बात आहे, येतोय चौकार. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. पुढचा चेंडू प्रवीण याचा मनीष शलक्यात खेळतो. येस, याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. आताच चौकार आला होता, तदनंतर कोणतीच रिस्क घेतलेली नाहीये. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. क्रिकेटची लाईफलाईन सिंगलचा वापर करतोय. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. धावसंख्या झाली 12. 12 ऑन कार्ड. ता मात्र काय फटका सजवतोय. कृष्णा नावाचा ब्रँडेड चौकार. चार चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 16. 5वा चेंडू. कृष्णा कॅताने टॅप करतोय ऑफ साइडला.
या दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू मार्गस्थ. आपण पाहूयात तर किती धावा गोळा केल्या जातील, काय समीकरण असणार आहे. हा पुढचा चेंडू फ्लिक केला हलक्या हाताने ऑफ साईडला. धावसंख्या 1 ने वाढतीये. 2 षटकांचा खेळ झालाय. आपण पाहतोय 9च्या सरासरीने धावसंख्या झाली 18. तिसरं षटक मार्गस्थ. जीतला इंट्रोड्यूस केलाय तिसऱ्या षटकासाठी. चांगलं कलेक्शन, चांगली फेकी आणि इथे स्टंप्सच्या मागून जर हे कलेक्शन झालं असतं तर कुठेतरी धावचीची संधी होती, पण जीवनदान मिळतंय ते म्हणजेच मनीष या फलंदाजाला. आता एक आक्रमक फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. कृष्णा कशी खेळी करेल, किती धावा गोळा करेल पाहणं गरजेचं असणार आहे. येस, कुठल्या इंटेंटने खेळणार आहे. येस, लेट खेळायचा डिसिजन घेतला आणि सिंगलसाठी चेंडू निघून गेला. आता मात्र मनीषमध्ये देखील क्षमता आहे, फटकेबाजी करू शकतो, त्याने लगावला या मॅच मध्ये चौकार. पाहूया आता पुन्हा तोच इंटेंट पाहायला मिळेल का. आता मात्र चेंडू खेळलाय ऑफ साइड रिजनला. सॉफ्ट डिसिजन, नॉट आउट. अंपायर रिव्ह्यू. ही महत्वाची मॅच आहे. आपण पाहतोय पंच शहानिशा करतायत, मैदानाच्या आतमध्ये निर्णय कळवला जाईल. आणि येस, डिसिजन आलाय नॉट आउट. नॉट आउटचा इशारा आलाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. 2 फलंदाज सुंदररित्या खेळी करत असताना मैदानाच्या आतमध्ये कृष्णा आणि मनीष. गोलंदाजी मार्कवरती जीत टू कृष्णा. पुढचा चेंडू काय होणार. आता मात्र चुकी करतोय, फटका सजवलाय. चेंडू अडवला जातोय ते आपण पाहतोय. एक अनुभवी खेळाडू शांताराम सर यांच्या मार्फत चेंडू अडवला गेला. पुन्हा इथे टाकावा लागेल हा चेंडू. आता मात्र फटका सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलेला. लास्ट बॉल टू गो. धावसंख्या झाली आहे 22. पुढचा चेंडू. आता मात्र फटका सजवलाय. चेंडू अडवला जातोय. बॅक टू बॅक डॉट बॉल्स येत आहेत. कुठेतरी प्रेशर वाढेल या डॉट बॉल्सने. पुढचा चेंडू. वाईटचा इशारा येतोय. चेंडू आणि आता फटका जोरात मारायचा होता. काय घडतंय. स्वतः त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. स्वबळी आत्महत्या. हिट विकेट. येस सर, थँक्यू डीजे. चांगला ब्रेक थ्रू मिळाला. मनीषच्या रूपात विकेट आली. प्रदीप नवीन बॅट्समन इंट्रोड्यूस केला गेलाय. चांगला फटका होता आणि नाईस रनिंग बिटवीन द विकेट. व्यवस्थितरित्या धाव पूर्ण केली जाते. धावफलक 1 ने वाढतंय. 24 धावा ऑन द स्कोर कार्ड. आपण पाहतोय 24 लगावले गेलेत आतापर्यंत. आता कृष्णा
फटका सुरू आहे इंटू द गॅप. पूर्ण प्रयत्न केला होता भाई जाधव यांनी, बट चेंडूला गॅप मध्ये ढकलण्यात यशस्वी ठरलाय कृष्णा. येस चौथा चेंडू. आता मात्र फटका खेळलाय, चेंडू अडवला जातोय सुंदररित्या आणि जीवनदान मिळतंय. काय घडतंय, काय घडतंय? हे जीवनदान किती महाग ठरू शकतं एसबी एंटरप्राइजेस या संघाला, कारण कृष्णा घातक ठरू शकतो. कृष्णामध्ये क्षमता आहे फटकेबाजी करण्याची. आता काय घडतंय? बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय, लागतोय यष्ट्यांना. बोल्ड संजय नवीन फलंदाज इंट्रोड्यूस केला गेलाय. पाहूया कशी कामगिरी करेल. पुढचा चेंडू. ता मात्र एक धाव घेतले तर इथे काय घडतंय? थर्टी 31 टू विन असणार आहे हा पहिला सेमीफायनलचा महत्वाचा सामना. 31 टू विन, 31 धावा. सुंदरा पायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या पाया भूकल्याने ग साजने माझ्या पाया. येस थँक्यू डीजे. आपण पाहतोय तब्बल 31 धावांचं लक्ष आहे या सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये. काय घडणार? एका बाजूला एसबी एंटरप्राइजेस तर दुसऱ्या बाजूला हर्षवी फायटर. 31 धावा बनवून फायनलचा पहिला मानकरी संघ ठरेल का एसबी एंटरप्राइजेस, का त्यांना रोखून आपल्याला पाहायला मिळेल पहिला फायनलचा मानकरी संघ हर्षवी फायटर? एसबी एंटरप्राइजेस की हर्षवी फायटर? सुंदर मुकाबला मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. महत्वाची इनिंग 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. काय इंटेंट असेल, काय विचार असेल पाहणं गरजेचं. येस मी विनंती करेन पुढच्या सेमीफायनलचा मुकाबला डुबला एंटरप्राइजेस विरुद्ध जतीन रियान स्ट्रायकर. टॉस साठी यायचा आहे कर्णधार आणि चौकाराने सुरुवात होती. नो +4. हे झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. नो +4. थँक्यू डीजे, थँक्यू. 24 मध्ये 26 ची आवश्यकता. 24-26 पाहूयात काय समीकरण घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सिंगल घेतला जातोय. सेन्सिबल क्रिकेट. टॉस साठी यायचंय हर्षवी फायटर कर्णधार आणि सॉरी डुबला एंटरप्राइजेस आणि जतीन रियान स्ट्रायकर. टॉस साठी यायचंय. आणि आता काय घडतंय? फर्निचर डिस्ट्रॉय. त्रिफळा उद्ध्वस्त. गडी होतोय बाद. येते विकेट. नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. और झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. जतीन रियान स्ट्रायकर कर्णधार. टॉस साठी यायचं.
आता मात्र चुकी घडतीये, वाईड येतोय. येस, आपण पाहतोय रिव्ह्यू असणार आहे. प्रत्येक इनिंग मध्ये एक रिव्ह्यू मिळणार. येस, आपण पाहतोय पंच पूर्णतः शहानिशा करत असताना व्यवस्थितरित्या चेक करून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये निर्णय कळवला जाईल. सर्व शंकांचं निवारण होईपर्यंत आपले पंच पूर्णतः शहानिशा करत आहेत, कारण खरंच खूप महत्त्वाचा सामना आहे. फायनल साठी क्वालिफाय होणारा संघ ठरणार आहे, म्हणूनच खूप महत्त्वाचा सामना असणार आहे. या सर्व बाबींची दखल घेत कामगिरी करत असताना आपले पंच. येस, डिसिजन येतोय पंचांद्वारे आपल्या मैदानाच्या आतमध्ये. वाईट चेंडू घोषित केला जातोय आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. वाईट +1. आणि आता आपण पाहतोय रिव्ह्यू गमावलाय. हलक्या हाताने खेळलाय, चेंडू जातोय सिंगल साठी. येस, 3 चेंडूचा खेळ झालाय. जतीन रियान स्ट्रायकर, कर्णधार पाठवायचा टॉस साठी. इथून 21 चेंडू आणि 19 धावांचं लक्ष असणार आहे.
इथून जर आपण समीकरण पाहतोय तर 17 चेंडू 17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. यस, सिंगलचा वापर केला जातोय कारण मॅच कंट्रोल मध्ये आहे. इथून कशा पद्धतीची खेळी जाईल, कोण ठरणार मानकरी फायनल मॅच साठी, पाहूयात मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. सेन्सिबल आणि शांत क्रिकेट दर्शवताना दोन्ही फलंदाज एसबी एंटरप्राइजेस संघाकडून. मात्र हा पुढचा चेंडू अपील जोरदार आणि पंचांची साथ मिळाली आहे. विकेटचं होतंय पतन, गडी होतोय बाद. ये दुनिया तो झुक जाती है, झुकाने वाला चाहिए. यस, वॉर्मअप सुरू झाला इथे. शांताराम सरांनी आपली हत्यार घेतलेला आहे. आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. भाई जाधव फलंदाजी मार्कवरती आणि इथे अतिरिक्त उंचावलेला चेंडू. फ्लाइट चा विचार करताय तिथे. लास्ट बॉल टू गो. येस, 13-15चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कसं बांधलं जाईल. आता मात्र वाईड येतोय अतिरिक्त चेंडू. 13-14 काय घडणार आहे पाहणं गरजेचं असणार आहे. एक खूपच महत्वाचा सामना आपण पाहतोय. ते थोडस कॉलिंग पण पाहिलं आणि पाहतोय कर्णधार स्वतः भाई जाधव आपण पाहतायत स्ट्राइक वरती. षटक समाप्ती झालेली आहे. इथून 12-14चं समीकरण असणार आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 17 धावांची खेळी केलेली आतापर्यंत. इथून 12 चेंडू उरलेत आणि धावा बनवायच्या 14. काय घडणार, ह्या 14 धावा बनवल्या जाणार की 14 धावा रोखल्या जाणार. एसबी एंटरप्राइजेस की हर्षवी फायटर, पहिला संघ कोण ठरेल फायनल मध्ये प्रवेश करणारा. येस, हे पुढचे 12 चेंडू आणि सर्व प्रश्नांची उत्तरं पाहूयात काय उत्तर लागतायत. एसबी एंटरप्राइजेस की हर्षवी फायटर. आता मात्र फटका सजवलाय पण चांगला चेंडू इथे काय मात्र घडतंय. यस नो च्या भरात तोल गेला आणि परतावं लागेल भाई जाधव यांना. इथे मोठा झटका लागलाय एसबी एंटरप्राइजेसला. पाहूया कसं सावरणार आहे त्या झटक्यातून, कारण धावा पूर्ण करायच्या आहेत, सामना विजय व्हायचा आहे, फायनल मध्ये प्रवेश मिळवायचा आहे. पाहूयात कशा रीतीने खेळ केला जाईल. पुढचा चेंडू आता मात्र अतिरिक्त अवांतर चेंडू आणि निघून जाईल डिक्लेअर झोन कडे. 2 धाव फलक वाढतंय. अकरा चेंडू आणि 12चं समीकरण. तामाके सुंदर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय. मुन्ना शेख सर एक तंदुरुस्त आपण पाहतोय यष्टीरक्षक.
इथे पुन्हा एकदा सुंदर रित्या चेंडू अडवला गेला. स्टंपिंग्स घ्यायचा प्रयत्न होता. पुढचा चेंडू ता मात्र फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू घेतला जाईल. तदरम्यान काय घडतंय? सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने वाढतीये. 4 चेंडूचा खेळ झालाय. आणि आता काय घडतंय? जल्लोष जल्लोष आणि जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. इथून 7-11चं समीकरण असणार आहे. 7 चेंडू आणि 11 धावा. कुठेतरी बॅकफुटवर दिसत होता हर्षवी फायटर हा संघ, पण दर्शवताना मैदानाच्या आतमध्ये की काय इथपर्यंत पोहोचलेत, काय क्षमता आहे, काय करू शकतात, कोणत्याही क्षणी मॅच खेचून आपल्या दिशेने आणू शकतात, हे मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना हर्षवी फायटर. कुठेतरी मेहनत आणि परिश्रम करावा लागेल SBI एंटरप्राइजेसला जर हा सामना विजयी व्हायचा असेल तर. इथून 7 चेंडू 11 कसं धोरण बांधलं जाईल, काय समीकरण केलं जाईल पाहूयात. पाहणं गरजेचं मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल 11चं समीकरण. आणि हा शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातला. आता मात्र काय घडतंय? चेंडू निघून जातोय बॉक्स आउटच्या रूपात. गडी होतोय बाद. धीरे धीरे चाल गो मैना ना पाल घरे गावात नीन गो मैना पाल घरे गावात नीन गो मैना पाल घरे गावात नीन गो मैना ते धीरे धीरे चाल गो मैना ना खंडीले पाडीत नीन गो मैना. ओव्हर 11. 6 चेंडू 11. हे शेवटचे षटक खूप महत्वाचं असणार आहे. हे 6 चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत. काय घडणार आहे? या 11 धावा बनवल्या जातील का पाहणं गरजेचं आहे. चेंडू आणि जतीन रियान स्ट्रायकर संघाने निर्णय कळवायचा आहे प्लीज. पहिला चेंडू या शेवटच्या षटकातला. 1 ने धावफलक वाढतंय. इथून 5-10. 5-10. चौकार शोधावा लागेल. कोणत्या दिशेने येईल तो चौकार? कोण ठरणार विजयाचा शिल्पकार? आपण पाहतोय पण पाहतोय 5 चेंडू 10चं समीकरण. थोडंसं फेरबदल करत असताना क्षेत्ररक्षक पुढचा चेंडू धावत सुटलाय फलंदाज. आणि आता स्ट्राइक घेतली आवर्जून. पाहूयात पराक्रम करू शकेल का? स्वतःवर भरोसा दाखवलाय. आपण पाहतोय फलंदाजी मार्क वरती आदित्य आवर्जून त्याने स्ट्राइक घेतली आहे, कारण त्याला माहिती आहे त्याच्यात क्षमता आहे. त्या क्षमतेचा वापर करू शकेल का? ता मात्र फटका सजवलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. 3-10. 3 चेंडू 10 धावा. फटका फसतोय. 2-10.
आणि आता विकेट येत आहे. आता फक्त औपचारिकता उरली आणि पण पाहू शकता टेबल टॉपर्स दाखल झालेत फायनल मध्ये. एक चेंडू उरलाय. औपचारिकता उरली आहे. शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल टू गो. आणि शांताराम सर आपण पाहतायत आलेत. डिफेन्स केलाय. सामना विजय ठरलाय. हर्षवी फायटर कॉंग्रॅच्युलेशन्स. दाखल झालाय. मानकरी ठरलाय पहिल्या फायनलचा. फायनल मध्ये पोहोचलाय तो म्हणजेच हर्षवी फायटर संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक एसबी एंटरप्राइजेस. चांगला खेळ केलात आपण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. सुंदर गेम प्ले आपल्या मार्फत पाहायला मिळाला. आणि आपण आता वळतोय दुसऱ्या सेमी फायनल कडे. कोणता झालेला दुसरा संघ. टॉस जिंकून जतीन रियान स्ट्रायकरने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. इन्व्हाइट केलंय फलंदाजीसाठी डुबला एंटरप्राइजेस या संघाला.